रात्रीचे 11 वाजले आहेत. सगळीकडे शांतता आहे. तुम्ही मोबाईल बाजूला ठेवून झोपायची तयारी करताय आणि अचानक फोन वाजतो. स्क्रीनवर अनोळखी नंबर. काही सेकंद तुम्ही विचार करता, उचलावा का? शेवटी फोन उचलता आणि समोरून आवाज येतो, सर तुमचं बँक अकाउंट बंद होणार आहे, लगेच OTP सांगा. फक्त काही सेकंद आणि तुमच्या आयुष्यभराची कमाई गायब होऊ शकते. पण प्रश्न असा आहे की हे लोक तुमच्यापर्यंत पोहोचतात तरी कसे? तुमचा नंबर त्यांच्याकडे जातो कसा? आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे थांबवायचं कसं? आज आपण स्कॅम कॉल्सच्या मागचं संपूर्ण काळं जग उघड करणार आहोत. एक असं जग जिथे तुमच्या प्रत्येक क्लिकवर, प्रत्येक नंबरवर आणि प्रत्येक माहितीवर कोणाची तरी नजर असते. नमस्कार, मी किशोरी खांडेकर आणि तुम्ही पाहताय अनफिल्टर्ड महाराष्ट्र. आज मोबाईल हा आपल्या आयुष्याचा सर्वात महत्त्वाचा भाग बनला आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण मोबाईलपासून दूर राहू शकत नाही. बँकिंग, शॉपिंग, सोशल मीडिया, ऑफिसचं काम, शिक्षण सगळं काही मोबाईलवर चालतं. पण ज्या मोबाईलने आपलं आयुष्य सोपं केलं, तोच मोबाईल आता एका मोठ्या संकटाचं कारण बनला आहे. कारण गेल्या काही वर्षात भारतात स्पॅम कॉल्स आणि सायबर फ्रॉडचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. आज प्रत्येक व्यक्तीच्या मोबाईलवर दिवसाला अनेक अनोळखी कॉल्स येतात. काही लोक ते इग्नोर करतात, काही उचलतात आणि काही लोक एका चुकीमुळे सगळं गमावून बसतात. पूर्वी स्पॅम कॉल्स म्हणजे फक्त लोन ऑफर, क्रेडिट कार्ड किंवा विम्याचे फोन असायचे. ते त्रासदायक होते पण फार धोकादायक नव्हते. पण आता परिस्थिती बदलली आहे. आजचे स्पॅम कॉल्स फक्त जाहिरातांसाठी नसतात, तर अनेक वेळा ते थेट फसवणुकीसाठी असतात. स्कॅमर्स आता आधुनिक तंत्रज्ञान वापरतात. ते लोकांची माहिती गोळा करतात, त्यांचा विश्वास जिंकतात आणि मग एका क्षणात त्यांना लुटतात. पण सर्वात मोठा प्रश्न असा आहे की तुमचा नंबर त्यांच्याकडे पोहोचतो तरी कसा? तुम्ही कधी विचार केला आहे का की तुम्ही एखाद्या मॉलमध्ये लकी ड्रॉ भरला, एखाद्या वेबसाईटवर नंबर टाकला, एखादं फ्री ॲप डाउनलोड केलं किंवा एखाद्या छोट्या दुकानात नंबर दिला आणि तिथून तुमचा डेटा पुढे विकला गेला? आज डेटा हा नवीन सोने मानला जातो. तुमचा मोबाईल नंबर, ईमेल लोकेशन, खरेदीची सवय, इंटरनेटवर काय पाहता, ही सगळी माहिती अनेक कंपन्या गोळा करत असतात आणि हा डेटा नंतर डेटा ब्रोकर नावाच्या कंपन्याकडे विकला जातो. डेटा ब्रोकर हे असे लोक असतात जे लोकांची माहिती विकत घेतात आणि पुन्हा विकतात. समजा तुम्ही एखाद्या वेबसाईटवर कार खरेदीसाठी नंबर टाकला, तर लगेच तुम्हाला कार लोन, इन्शुरन्स, क्रेडिट कार्ड आणि गुंतवणुकीचे फोन येऊ लागतात. कारण तुमचा नंबर मार्केटमध्ये विकला गेलेला असतो आणि म्हणून एखादा नंबर तुमचा ॲक्टिव्ह युजर म्हणून ओळखला गेला की तुमच्यावर स्पॅम कॉल्सचा वर्षाव सुरू होतो. अनेक वेळा आपण स्वतःच आपली माहिती धोक्यात टाकतो. मोबाईलमध्ये एखादा ॲप इन्स्टॉल करताना आपण विचार न करता अलाव कॉन्टॅक्ट्स, अलाव SMS आणि अलाव फोन्स ॲक्सेस वर क्लिक करतो. पण याच परवानग्यामुळे तुमची माहिती बाहेर जाऊ शकते. काही ॲप्स तुमचे कॉन्टॅक्ट, कॉल लॉग्स आणि मेसेजसुद्धा ॲक्सेस करतात आणि ही माहिती नंतर मार्केटमध्ये विकली जाऊ शकते. आजचे स्कॅमर्स खूप स्मार्ट झाले आहेत. ते फक्त रँडम कॉल्स करत नाहीत, तर आधी तुमच्याबद्दल माहिती गोळा करतात. तुमचं नाव, शहर, बँक, भाषा सगळं जाणून घेतात. त्यामुळे ते जेव्हा फोन करतात तेव्हा समोरच्याला वाटतं की हा खरोखरच बँकेतून किंवा सरकारी कार्यालयातून बोलत आहे. ते लोकांना घाबरवतात. तुमचं KYC अपडेट नाही, तुमचं अकाउंट बंद होईल, तुमच्या नावावर FIR झाली आहे, अशा गोष्टी सांगून ते मानसिक दबाव तयार करतात. आणि याच क्षणी लोक चुकी करतात. कारण भीतीमध्ये माणूस विचार करणं बंद करतो. स्कॅमर म्हणतो तुमच्या मोबाईलवर OTP येईल, व्हेरिफिकेशनसाठी सांगा. आणि एकदा OTP सांगितला की तुमच्या खात्यातील पैसे काही सेकंदात गायब होतात. सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे फक्त कमी शिक्षित लोक नाही, तर डॉक्टर, इंजिनियर, अधिकारी आणि मोठे व्यावसायिक सुद्धा या जाळ्यात अडकतात. काही लोकांना वाटतं की अनोळखी नंबर उचलून लगेच कट केला तर काही फरक पडत नाही. पण खरं म्हणजे यामुळे स्कॅम सिस्टीमला समजतं की हा नंबर वापरात आहे. मग तुमचा नंबर इतर नेटवर्कमध्येही शेअर केला जातो आणि पुढील काही दिवसात कॉल्सची संख्या आणखी वाढते. काही ऑटोमेटेड सिस्टम्स फक्त हे तपासतात की नंबर चालू आहे का. तुम्ही फोन उचलता की तुमचा नंबर लाईव्ह म्हणून मार्क होतो. आज AI मुळे हा धोका आणखी वाढला आहे. आता स्कॅमर्स AI व्हॉइस टेक्नॉलॉजी वापरून एखाद्याचा आवाज कॉपी करू शकतात. समजा तुमच्या मित्राचा किंवा नातेवाईकाचा आवाज सोशल मीडियावर उपलब्ध आहे. ते AI त्याच्यासारखा आवाज तयार करू शकतो. कल्पना करा, अचानक फोन येतो आणि समोरून तुमच्या मुलाचा आवाज, बाबा मला अडचण आली आहे, लगेच पैसे पाठवा. तुम्ही घाबरून पैसे पाठवता, पण नंतर समजतं की तो आवाज AI ने तयार केलेला होता. ही गोष्ट ऐकायला सिनेमासारखी वाटते,
पण जगभरात असे प्रकार आता खरोखरच घडत आहेत. भारतामध्ये स्पॅम कॉल्स एवढे वाढण्यामागे अनेक कारणं आहेत. इंटरनेट स्वस्त झालं, स्मार्टफोन प्रत्येकाच्या हातात पोहोचला, डिजिटल पेमेंट्स वाढले, पण डिजिटल सुरक्षा आणि जागरूकता इतकी वाढली नाही. लोक अजूनही कोणत्याही लिंकवर क्लिक करतात, कोणतेही ॲप डाउनलोड करतात, OTP शेअर करतात आणि याचाच फायदा स्कॅमर्स घेतात. आज ट्रूकॉलर सारखे ॲप्स लोक मोठ्या प्रमाणात वापरतात. हे ॲप स्पॅम नंबर ओळखायला मदत करतात. लाखो लोक एखादा नंबर स्पॅम म्हणून रिपोर्ट करतात आणि त्यामुळे पुढच्या व्यक्तीला वॉर्निंग मिळते. पण या ॲप्सबद्दलही काही लोक प्रश्न विचारतात, कारण त्यांना कॉन्टॅक्ट ॲक्सेस लागतो. म्हणजेच तुमच्या फोनमधील माहिती त्यांच्या सर्व्हरवर जाऊ शकते. तरीसुद्धा सामान्य वापरकर्त्यांसाठी ही ॲप्स काही प्रमाणात उपयुक्त ठरतात. भारत सरकार आणि TRAI ने डू नॉट डिस्टर्ब म्हणजे DND सेवा सुरू केली. यामुळे प्रमोशन कॉल्स कमी होऊ शकतात, पण स्कॅमर्सवर त्याचा फारसा परिणाम होत नाही, कारण हे लोक नियम पाळत नाहीत. तरीही DNDमुळे जाहिरातींचे फोन कमी होतात. मोबाईलमध्ये अनेक सुरक्षा फीचर्स असतात, पण बहुतेक लोक त्यांचा वापर करत नाहीत. अँड्रॉइड आणि आयफोनमध्ये स्पॅम प्रोटेक्शन, कॉल फिल्टर, सायलेन्स अननोन कॉलर्स असे पर्याय असतात. हे चालू केल्यास अनेक फ्रॉड कॉल्स आधीच ब्लॉक होतात, पण लोक सेटिंगकडे लक्ष देत नाहीत आणि नंतर त्रास सहन करतात. आज फक्त फोन कॉल्सच नाहीत, तर व्हॉट्सअपवर सुद्धा मोठ्या प्रमाणावर स्कॅम सुरू आहेत. पार्ट टाईम जॉब, लॉटरी विनर, इन्व्हेस्टमेंट प्लॅन अशा मेसेजपासून सुरुवात होते. नंतर लिंक पाठवली जाते. एकदा लिंकवर क्लिक केलं की तुमचा डेटा चोरीला जाऊ शकतो. काही वेळा मोबाईलमध्ये मेलवर इन्स्टॉल होतं आणि तुमची बँकिंग माहितीही धोक्यात येते. सोशल मीडियासुद्धा या समस्येचं मोठं कारण बनलं आहे. लोक स्वतःच आपली माहिती पब्लिक ठेवतात. मोबाईल नंबर, ईमेल, लोकेशन, वाढदिवस सगळं इंटरनेटवर उपलब्ध असतं. स्कॅमर्स हेच डेटा वापरतात. तुम्ही कोणत्या शहरात राहता, कोणत्या कंपनीत काम करता, तुमचे मित्र कोण आहेत, हे सगळं सोशल मीडियावरून सहज समजू शकतं. सायबर गुन्हेगार विशेषतः वृद्ध लोकांना टार्गेट करतात, कारण त्यांना तंत्रज्ञानाची माहिती कमी असते. तुमचं ATM बंद होईल, पेन्शन थांबेल, KYC अपडेट करा, अशा गोष्टींनी त्यांना सहज घाबरवलं जातं. म्हणूनच घरातील तरुणांना, ज्येष्ठांना सतत जागरूक करणं खूप महत्त्वाचं आहे. एक छोटीशी चूक आणि आयुष्यभराची कमाई संपुष्टात येऊ शकते. एक OTP, एक लिंक, एक चुकीचा निर्णय आणि सगळं संपतं. म्हणून स्वतःला सुरक्षित ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. कधीही OTP शेअर करू नका. अनोळखी लिंकवर क्लिक करू नका. प्रत्येक ॲपला परमिशन देऊ नका. सोशल मीडियावर वैयक्तिक माहिती कमी शेअर करा. संशयास्पद कॉल्स इग्नोर करा. बँक कधीही OTP मागत नाही, हे कायम लक्षात ठेवा. भविष्यात AI आणि डीपफेक टेक्नॉलॉजीमुळे हे स्कॅम्स आणखी धोकादायक होऊ शकतात. त्यामुळे फक्त सरकार किंवा तंत्रज्ञानावर अवलंबून राहून चालणार नाही, तर प्रत्येक व्यक्तीने डिजिटल जागरूक होणं आवश्यक आहे. कारण आजच्या काळात सर्वात मोठं शस्त्र म्हणजे सतर्कता. कल्पना करा, एका साध्या फोनमुळे तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठं संकट येऊ शकतं. समोरचा माणूस तुम्हाला ओळखतही नसतो, पण त्याच्याकडे तुमच्याबद्दल इतकी माहिती असते की तो तुमचा विश्वास जिंकतो आणि काही सेकंदात तुम्हाला लुटून निघून जातो. पण आता प्रश्न असा आहे, पुढचा नंबर कोणाचा असणार, तुमचा की तुमच्या कुटुंबातील कोणाचा? म्हणून सावध राहा, सुरक्षित राहा आणि लक्षात ठेवा, डिजिटल जगात प्रत्येक क्लिक, प्रत्येक कॉल आणि प्रत्येक OTP तुमचं भविष्य बदलू शकतं. तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.